घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे। आज तुम्हाला बघा, आज आपण काय फिरत असताना आपली इथे वनस्पती भेटली, हिला पळसाचं झाड म्हणतात। या पळसाच्या झाडाची तुम्हाला उपयोग आणि माहिती सांगणार आहे। तर लहान लेकरासाठी, मोठ्या माणसासाठी याचा एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे। पहिली एक म्हण आहे मित्रांनो, पळसाला पानं तीनच, कुठे जरी गेला तरी पळसाला पानं तीनच। तरी अशी एक वनस्पती आहे बघा, पळसाचे पानं, हे पळसाचं बूड आहे मित्रांनो। हे बघा खाली काही झाड उगवलेले आहेत आणि ह्याचा एक असा जबरदस्त तुम्हाला मी उपाय सांगणार आहे की ते तुम्ही सर्वांनी करायचा आहे उपाय मित्रांनो। तर उपाय काय करायचा आहे आणि कशासाठी करायचं आहे ती सांगतो तुम्हाला। चला उशीर नाही करता। तर काय करायचं मित्रांनो, माणसाच्या शरीरात अशक्तपणा आहे, माणूस खाल्लेलं अन्न पचन होत नाही, शक्ती येत नाही शरीरात, लेकराचा अभ्यास केलेला लक्षात राहत नाही, लेकरं नीट वाचन करत नाहीत, लेकराचे काही प्रॉब्लेम आहेत। तर काय करायचं मित्रांनो, हो का तुम्हाला दाखवतो आता एक पान ह्याचं काढून। हो का, ह्याचं एक असं पान काढायचं आहे। हो का, असं पान काढून घेऊन काय करायचं मित्रांनो, ह्याचं एक पान परत काढायचं तुम्हाला। तर का तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हो का, ह्याचं एक पान काय करायचं मित्रांनो, गाईच्या दुधामध्ये तुम्हाला उकळून एक पान काढून टाकून फक्त दूध प्यायचं आहे। असं का जर तुम्ही काही दिवस केलं मित्रांनो, तर ती लेकरू अभ्यास करत नाही, अभ्यास केला लक्षात राहत नाही, त्या खाल्लेलं पचत नाही, शक्ती नाही। तर ही जर असं काही तुम्ही 2-3 महिने जर केलं, फक्त एक पान त्या दुधात टाकून त्याला दूध जर प्याय दिलं, तर लेकरू हनुमानासारख्या उड्या मारेल, त्याच्या अंगात शक्ती येईल आणि वाचलेलं त्याच्या ध्यानात राहील आणि चांगल्या प्रकारे त्याला मार्क पडतील आणि सगळ्या शाळामध्ये हुशार होईल मुलगा। एवढं ही ब्रह्मवृक्ष आहे मित्रांनो ही। तर ह्या वृक्षाचा तुम्हाला वापर करायचा आहे। ही बघा, हे जे असं पान आहे आणि ह्याचे 3 पान असतात मित्रांनो बघा। तर पहिली एक म्हण आहे, पळसाला पान तीनच। तर ही बघा असे 3 पानं आहेत। ह्याच्यामधून तुम्हाला 5 पळसाचा, 5 पानाचा, 6 पानाचा पण पळस आहे। पण तुम्हाला औषधासाठी कुठलाही पळस घ्यायचा मित्रांनो, पांढरा असो लाल असो, तर ह्याचा एकदम चांगल्या प्रकारे उपयोग आहे। तर तुम्ही प्रत्येक जण हाडाचे दुखणे असले मित्रांनो, तर तुम्हाला रोज एक पान गाईच्या दुधामध्ये उकळून प्यायचे आहे। हाडाचे विकणे, हाडाचे दुखणे, हाडाचे कमकुवतपणा, नसाचे कमकुवतपणा असल्या तरी मित्रांनो काम करते। महिन्यात ते 2 महिने तुम्हाला ह्याचा रिझल्ट येणार आहे चांगल्या प्रकारे। प्रत्येकाने प्यायचं आहे। अशक्त असेल, शरीरात काही कळत नाही, कुठला दोष असेल, ब्रह्मदोष असेल, कुठला पितृदोष असेल, ह्या एक जरी तुम्ही रोज ह्याचं पान जरी दुधात प्याला, तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट येणार मित्रांनो। ही प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचावा। आपण असं इकडे फिरत असताना बघा पाऊस झालेला आहे, हे एक झाड भेटल्यानंतर चला मला एक माहिती सांगा आपल्या मित्राला। हे बघा असा परिसर आहे आणि मस्त पाऊस झाला मित्रांनो। चला जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। चला नमस्कार, राम राम। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी घरचा वैद्य ह्या चॅनलला सपोर्ट द्या।